मी काय म्हणतोय ते कळतंय का तुला? हो पिंट्या, आता तुझे निर्णय तुला स्वतःला घेता यायला हवेत. तू चुकशील पण या चुकांमधून शिकशील आणि मुख्य म्हणजे या चुकांची जबाबदारी तुझी स्वतःची असेल. मला नाही कळत आहे बाबा. तुझ्यासाठी ताईने आईचा मार खाणं आता थांबायला हवं पिंट्या. तरी किती काळ करणार ती हे असं? आणि यासाठी तुला स्वतःच्या पायावर उठून उभं राहायला हवं. स्वतःचा असा स्टँड घ्यायला हवा. आयुष्यामध्ये काय करायचं हे तुझं तू स्वतः ठरवायला हवंस. थोडक्यात म्हणजे तुझा मार तुला स्वतःला खाता यायला हवा. तरच ताईची सुटका होईल या सगळ्यातून. नाहीतर मग प्रत्येक वेळी पुन्हा तू ताईला विचारणार, ताई पुढे होऊन सगळ्याची जबाबदारी घेणार, त्याचा तिला त्रास होणार. नाही म्हणजे तुला त्रास होत नाही असं म्हणायचं नाहीये मला, पण तो तिला त्रास होतोय याचा होणारा त्रास असतो. स्वतःची जबाबदारी स्वतः घेतल्यामुळे होणारा त्रास नसतो तो. पण त्याने काय फरक पडेल बाबा? ताईची सुटका होईल आईच्या त्रासातून. म्हणजे मला कळतंय पण नेमकं कशाबद्दल बोलताय ते नाही कळत आहे बाबा. सुनीता बद्दल बोलतोय मी. आले का जानू?
तुमच्यामुळे मी आज बाहेर पडले ना असायला, आता घरात रडतच बसले असते. थँक्यू ताई. कशी आहेस? एकदम गतीक. छान नाचतेस हा तू. एक काम कर, दक्षिणा बाप्पाच्या पायापाशी ठेव हा, आणि म्हणा बाळाला एकदम सुखरूप घरी आण. काय आओ मी अगोदरच बापाला सांगितलंय की आपल्या जान्हवीताईचं बाळ एकदम झकास आयला पाहिजे. हा, एक नंबर. 1 रुपया, 1 रुपया. बरं जान्हवीताई, प्रसाद रोहण्याला बी द्या. काका 1000 रुपये दे ना आणि जाऊ दे ना. नाही नाही रे, 1001 द्यायला पाहिजे. अरे पण अरे नेमका 1 रुपया नाही माझ्याकडे. हा रुपया चालेल का? नाही, दुसऱ्यांकडून घ्यायचा नसतो. काय गई सटवे, हा? माझ्या पोराच्या वाट्याला जाऊ नकोस, कळलं ना? खोबड फोडून ठेवीन तुझं. माझ्या पोरापासून लांब राहा. तुला शेवटचं सांगतेय मी. नाही तर ना तुझ्या घरी येऊन तुझ्या आई बापा समोर तुझ्या झिंजा उपटायलाही मागे पुढे बघणार नाही मी. मला नाव आहे माझं, कळलं? माझ्या वाट्याला गेलीस ना तर बघ काय करून ठेवीन तुझं. जन्मभर लक्षात राहील ना अशी अद्दल घडवेन तुला. आई प्लीज तू गप्पा बस. कळलं का गे? ए टवळी, कळतंय की नाही? तिने हात धुवून मागे लागले माझ्या पोराच्या. तुला काय कुणी दुसरं मिळत नाही का ग? एवढी निर्लज्जासारखी नाचतेस ना, हा? मग त्याच्यातलाच एखादा पकडायचा ना कोणीतरी आणि घ्यायच्या की अक्षरा पाडून डोक्यावर. माझ्या पोरावर कशाला गळ टाकून बसलीस तू? माझ्या पोराचं नाव जरी काढलंस ना तोंडात ना तर कामातून जाशील तू. आई अगं काय हे? एक शब्दही बोलू नकोस तू. आपली आपली म्हणतो पण तूच अशी वागतेस. मला माहिती आहे सगळी तुझीच फूस आहे ही. नाही तर हिची हिंमत झाली असती का? आई अगं मी असं काही. बस, आता माझ्याशी नाही बोलायचं. जे काही बोलायचं ना ते तुझ्या बाबांशी बोल. काय झालं काय पण त्यांना अचानक? निघूया आता आपण. झालं तेवढं पुऱ्या. चला. ते नाही जमणार बाबा मला. तुला ते शिकावं लागेल. नुकसान काहीच होणार नाही तुझं. पण आई, तिचा स्वभाव बदलणं अवघड आहे बाबा. पण मग काय करायचं बाबा? मग आपला स्वभाव बदलायचा. दुसरा पर्यायच नाहीये. मला मला सॉलिड भीती वाटते बाबा. कसली? तुम्हाला त्रास होईल याची. तू तुझी इच्छा मारलीस ना तर त्रास होणार आहे मला. पण बाबा आई. तिची सवय आहे मला. पण बाबा ती राडे करणार. अरे कला, भांडण, तंटे, राडे हे सगळे समानार्थी शब्द आहे. त्यामुळे मला तिची सवय आहे म्हणजे या सगळ्याची सवय आहे. आणि एखाद्या वेळी ती कधीही समजूतदारपणे वागली ना
म्हणजे तिने मला समजून वगैरे घ्यायचा प्रयत्न केला, म्हणजे आजपर्यंत केलेला नाही हो तिने तसा कधी प्रयत्न, पण केला तर हार्ट अटॅक येईल मला. असं का बोलताय बाबा? अरे गंमत करतो मी. नाही तरी पण नको. काय काय झालं बाबा? कुठे काय असे का पाहताय? पिंट्या, मनात असेल ना ते मोकळेपणे बोलून टाक बाळा. अशी मोकळी पुन्हा मिळेल असं नाही. बोल. बाबा, भाऊजी म्हणत होते की तुम्ही पळून जाऊन लग्न करा. जान्हवी, रिलॅक्स. हे सगळं आई समोर व्हायला नको होतं. नेमकं तिच्या समोर झालं हे सगळं. पण आता हे झालंय. श्री, मग अरे तू बघितलंस ना आता ती काय म्हणाली? त्या त्यांच्या स्वभावाला धरून बोलल्या. पण मग आता सगळंच अवघड होऊन बसलंय ना. सोपं कधी होतं? ती पण बघ ना नेमकी तिथे कशी आली. त्यांना काय फरक पडतो? अरे आईला बोट ठेवायला एक दोष मिळाला ना तिचा आणखी. कम ऑन जान्हवी, मिरवणुकीमध्ये नाचणं हा काही दोष नाहीये. नाही नाही, तो दोष आहे असं मी नाही म्हणते. मग काय? अरे पण तिला नाकारण्याचं आणखी एक निमित्त मिळालं ना आता तिला. अगं पण त्यांनी तिला स्वीकारलं कधी होतं? अरे पण तिने स्वीकारावं सुनीताला, यासाठीच प्रयत्न करणार होते ना मी. श्री, काय झालं? असा का बघतोयस मग तू? काय, मी साधं बघितलं तुझ्याकडे. नाही, तुझं बघणं साधं नव्हतं श्री. जान्हवी, आपला मूळ मुद्दा बाजूला राहतोय. तुला माझं पटत नाहीये ना? सांग, मला काय फरक पडणार आहे? शेवटी तुला जे योग्य वाटतं तेच तू करणार आहेस की नाही? श्री, मला काय योग्य वाटतंय हा मुद्दा नाहीये. सगळ्यांसाठी जे योग्य आहे ते करायचंय. तुला नाही का असं वाटत? नाही. का? कारण जान्हवी, माणसाचा स्वभाव नाही बदलता येत. चांगला वाईट ते सोडून दे, पण तो कसाही असला ना तरी आपल्याला बदलता येतो का? सांग मला. ते आहेच, पण आईला ना नेमकं तेच आवडत नाही. तुझ्या आईला मुळात सुनीताच आवडत नाही हे लक्षात घे ना. मग त्यानंतर बाकीचे सगळे मुद्दे खूप क्षुल्लक होतात. श्री, मला ना तुझी भीती वाटायला लागली. आता मी काय केलंय? हे बघ, तुला पटत नाहीये. मी पुन्हा एकदा नीट समजावते. नाही नाही, नको नको, ऐक ऐक, आपल्यात ह्या विषयावर मतभेद होते, नको. तरी सुद्धा पळून जाणं हा एकमेव पर्याय आहे असं नाही वाटत मला. अरे कॉम्प्लिकेशन्स वाढतील त्याने. नको, पळून जाणं या गोष्टीला माझा 100% विरोध आहे. कळतंय का तुला श्री? तू काय सांगतेस हे मला ऑलरेडी कळलं. अरे मग पटत का नाहीये तुला? तू बस बस. हे बघ, तुझ्या मताशी मी दरवेळी सहमत असेल असा प्लीज अट्टास करू नकोस. असं नाही होऊ शकत. हे बघ, मला माहितीये की मी तुझ्या इतकं काही त्या दोघांना ओळखत नाही. मी थोडासा बाहेरचा पडतो, पण म्हणून तर एक थर्ड पर्सन म्हणून मी या सगळ्या फॅक्ट्स कडे बघू शकतो. ते बघण्याची नजर तुझी मेली आहे. आयुष्यभर त्याच त्याच गोष्टी सतत केल्यानं ना एक सवयीचा भाग होतो आणि मग आपली नजर मरते. मेंदू त्या गोष्टींची दखल घेईन असा होतो. तसं झालंय तुझं. असं काही नाहीये. मला तिचा स्वभाव माहितीये. झालं, आली हरदासाची कथा पुन्हा मूळ पदावर. जान्हवी, तू मला पुन्हा पुन्हा हेच सांगून माझं मत बदलणार आहे असं वाटतंय का तुला? तू कुठे चाललायस? एक फोन करायचा आहे, महत्वाचा. हॅलो. म्हणजे म्हणजे मी तसं काही करणार नाहीये बाबा. जे पळून जाऊन लग्न, नाही नाही, मी नाही करणार तसं काही. आणि ताईला पण ते काही पटलं नाहीये. ती तर भडकली होती भाऊजींवर. ती मला म्हणत होती की आपण समजावून सांगूया आईला.
बाबा ताईला त्रास होतोय ना या सगळ्याचा, आणि सुनीताला पटलंय भाऊजींचं, पण मी ठरवलंय मी नाही करणार आहे असं पळून जाऊन लग्न. गरज पडली तर तुम्हाला हे सुद्धा करावं लागेल. तुझ्या आईला समजावून सांगेन, ही भाबडी आशा आहे जानूची. हे शक्य होणार नाही. हो बाबा, पण ती तुझं सुनीताशी लग्न होऊ देणार नाही बाळा. काळ्या दगडावरची रेघ आहे, पण एकदा ते झालं की ती ते नाकारू देखील शकणार नाही. बाबा म्हणजे मी बाबा म्हणजे म्हणजे नक्की काय? मला वेळ पडली तर हे सुद्धा करायची तयारी ठेवा तुम्ही. भाऊजींचा फोन आहे, मी आलोच बाबा. ए अरे ताईचाही. हा बोल बाळा. काय काय तिथे पण राणा? हो, पण ती सुनीता तिथे काय करत होती? ती त्यांच्या मंडळाबरोबर आली होती. ती आली होती तर यांना काय? त्यांना भांडण करायचं असणार. अरे पण तिचं आणि पिंट्याचं काही आहे का ग? हा, तिचं काही आहे का? कोण जाणे. या सगळ्यात ना विनाकारण जान्हवीला त्रास. हो ना ग, पण हे जरा अतीत झालंय नाही? तरी मी सांगत होते, पण माझं कोणी ऐकेल तर ना. मला माणसं टिकवता येत नाहीत. जान्हवीच्या आईसारखी माणसं न टिकवलेलीच बरी. तुम्हाला नाही ना कोणाला दूर करता येत, मग मला सांगा, मी करीन. जान्हवीला उगाचच या अशा दिवसात त्रास नको. श्रीला तर काही कळतच नाही, त्याचं आपलं नेहमीच. तिला असं कसं सांगणार? तिला काय वाटेल? काय वाटणार आहे तिला? जराशी खट्टू होईल मग पटेल. हो ना, आणि आईला भेटून एवढे काय आनंदाचे क्षण घालवणार आहे. मला ना वाटतं जान्हवीच्या आईला तिच्या बाबतीत काही दयामायाच नाहीये. कशी वागते तिच्याशी. खरंच देवाने असं कसं बनवलं असेल या बाईंना? स्वभाव विचित्र आहे. त्याला देव काय करणार? देव काय स्वतःहून येऊन सांगत नाही दुसऱ्यांना त्रास द्या म्हणून. हिलाच आवडतं त्रास द्यायला म्हणून देते दुसऱ्यांना त्रास. जान्हवी बिचारी साधी गरीब, सहन करायला लागतं सगळं तिला. तिच्या जागी दुसरी कोणी मुलगी असती ना तर सरळ आईला सांगून मोकळी झाली असती की मला बाळ होईपर्यंत मला भेटूही नकोस. अरे पण हे सगळं श्रीच्या समोरच झालं का ग? हो, श्री समोरच झालं की सगळं. आणि म्हणाले नाही का तुम्हाला, ही आधी रडल्यासारखी वाटत होती. त्या दोघांमध्ये ना काहीतरी ताण आहे असं वाटत होतं सतत. नीट बोलत सुद्धा नव्हते एकमेकांशी. काहीतरी नक्की बिनसलं होतं. या सगळ्याला ना तिचं माहेरच जबाबदार. पास झाला, आता काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. पण ती तुझ्याकडे जाऊन धडकेल असं काही वाटलं नव्हतं आम्हाला. त्याचं काय बाबा आता? अगं ती कधी काय करेल याचं नेम नाही जानू. बाबा एवढं काही अघटित केलेलं नाहीये तिने. आम्ही आमंत्रण दिलं होतं, ती आली दर्शनाला. आणि बघ ना काय केलं तिने ते. ते झालंच बाबा, पण आता कुणाला माहिती होतं ना सुनीता अशी दिसेल आम्हाला. पण मुळात तिला तुमच्याकडे यायची गरजच काय होती आता? बाबा हो, आली ती सहज. अगं सहज गेली तुमच्याकडे, तर मग जाताना सांगून का नाही गेली आम्हाला? म्हणजे तुम्हाला माहित नव्हतं? अगं मग सांगतोय काय तुला, आता तू फोनवर सांगतेस तेव्हा कळतंय मला हे सगळं. मला वाटतं जावई बापूंनी त्यासाठीच आता पिंट्याला फोन केलाय. म्हणजे जर तुमचे दोघांचे आता एकत्रच आल्यासारखे फोन आले. अगदी जावई बापूंचा पिंट्याच्या फोनवर आला आणि तुझा माझ्या फोनवर. तुम्ही एकत्र नाही आहात का जानू? सॉरी बाबा, सॉरी. काय म्हणालात तुम्ही? नाही, मी म्हटलं की तुम्ही एकत्र नाही आहात का आता? बरेचदा नसतो आम्ही एकत्र. म्हणजे नाही म्हणजे तो नाहीये माझ्या बरोबर. अगं पण सुट्टी आहे ना. हो, पण त्याचं काहीतरी वेगळं चालू असतं, माझं वेगळं चालू असतं. चालायचं. बिझी माणसं तुम्ही.
बाबा ठेवू मी फोन? हो ठेव. अरे म्हणूनच बाहेर येऊन फोन केलाय मी. ते बरं केलं भाऊजी. बरं आपल्या फोन विषयी तिला काही कळू देऊ नकोस हं? नाही नाही, मी काही नाही सांगणार. नाहीतर उगाच स्वतःला त्रास करून घेते ते नंतर. हो ना रे. भाऊजी, आय एम सॉरी. कशासाठी? नाही ते म्हणजे आई. एक मिनिट पिंट्या, हे बघ त्यांचा स्वभाव आहे तो. दॅट्स ऑल राईट. अहो आम्हाला माहितच नव्हतं की आई तुमच्या इथे आली म्हणून. पिंट्या, एक गोष्ट लक्षात ठेव, आई आहेत त्या, आणि मला त्यांच्याविषयी काही तक्रार नाहीये. कशाही असलं ना तरी आई आहेत त्या, तुझी जान्हवीची आई आहे. आणि मुलगा मुलगी म्हणून त्यांच्या बाबतीत जी काही कर्तव्य आहेत ना ती तुम्ही पार पाडलीच पाहिजेत. त्यात शंकाच नाही. पण म्हणून तुझ्या लग्नाच्या बाबतीत त्यांचा विरोध आहे हे जर आपण लक्षात घेतलं ना तर आपल्याला पुढचा सगळा प्लॅन ठरवता येईल, इतकंच मला म्हणायचंय. अरे आणि त्यांना दुखावण्याचा कुठलाच हेतू नाही आपला, पण त्याशिवाय हे होणार नाही हेही खरंय.